स्नानशालायां आनीय आसनान्ते अक्षतपुष्पान् समर्पयामि अक्षरान् समर्पयामि दुर्लभनिगलचु एतावान् जवैमातो जायश्चपूर्वा पादो भूतानि दुरिमादस्यामृतं देवी यन्त्वा कृपा दुर्ग उदयपूर्वा keluaran mana?
ठेवलेला आहे तिथे खाले तो समोर घ्या बालभोगार्थे नैवेद्यं निवेदयामि पूर्वं प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा ध्यानाय स्वाहा गुरुचित्तूरसे इति आत्मानम् आदरसे प्रयच्छते घेऊन द्या अर्चा खाली हा आता देवांना कुंकू लावा कुंकू लावा तुम्ही गंध लावा हे घ्या स्वांगंधर्वा अकरं स्वामिंद्रत्वां प्रयत्वजे हरे सोमो राजा विद्वान् हे दुर्भाग्यमारोग्यं ते देवी परमं सुखम् आता देवांना उचलून इथे आणायचंय राधे विद्यानाय स्वाहा शिजवलं का ते शिजवायचे 5 मिनिटात गरम करा थोडं काय तीन बाटल्या अच्युताय भौमाय अच्युताय भौमाय नमः चला तिकडे कुशले माया वंदयोद्यामन पूर्णचंद्राचे प्रभा अमरेशं प्रभाशंच नैवेशं पुष्करं तदा आचार्य जंजमारत्नं भारभूतं बलाकुलं हरिचंद्रं परं गुह्यं मध्यं मध्यकेश्वरं श्रीपर्वतं समाख्यातं जलेश्मत्तपरम् आम्रासकेश्वरश्चैव महाकालं तदैव च केदारमुत्तमं चैव महाभैरवमेव च गया चैव कुरुक्षेत्रं गुह्यं कनवलं तदा विमलं चन्द्रहासं च माहेन्द्रं भीममष्टकं वज्रापरं रुद्रकोटे हविमुक्तं महाबलं गोकर्णं भद्रकर्णं च महेशस्थानमुत्तमं शाकलां तिरण्डं च कर्कोटं मण्डलेश्वरं कालरञ्जवञ्जं च देवदारुणं तदा शृङ्गकर्णं तदैव च शूपरम् एतानद्यतीर्थानि गुह्यक्षेत्राणि सर्वशः तानि सर्वाणि कुम्भेऽस्मिन् विशन्तु ब्रह्मशासनात् स्तुतिपाठं प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि नमस्कार करा आता तुम्ही म्हणा भो ब्राह्मणाः भो देवाः मह्यं सकुटुम्बिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम् अपेक्षमाणाय अधिय करिष्यमान श्री विठ्ठल रुक्मिणी सदाच त्या पादुका घेऊन घे श्री श्री संत शिरोमणी श्री
बळीराम महाराजानां पादुका तदाच कलशादि देवता नपना क्षस्य कर्मणा पुण्यां कल्याणं रिद्धिं स्वस्ति श्रेः भवन्तु ब्रुवन्तु अस्तु पुण्याः अस्तु कल्याणम् अस्तु वृद्धिः अस्तु नमस्ते अस्तु शरीः लक्ष्मी च पद्याहोरात्रे तारस्मै नक्षत्राणि रूपमश्विनौ व्याप्तम् इषणान्निखाणामुं मयि खाण सर्वलोकं मयि खाण हातामध्ये पाणी घ्या पंचभूत देवांना वा पुनरोरजा निवर्तसवसानः सहस्रं दुक्षोरुदार वयसवते पुनर्मा विशदादरयेः पर्णो जगरुत्मान् दृष्टे पृथिव्यासेन आसान्तरिक्षमा प्रणज्यो दिवामुत्तमान तेजसा दिश उदरिगोः प्रथमं मृत्तिका कलशं गृहीत्वा अग्निमूर्धा दिवाहनमुत्पद्ये पृथिव्यायाम् पटापट आता दुसरा कशा कलर घ्या दुसऱ्याच्यात काढा घाला चौथा कलर घ्या महाराज कुठलाच कलर घ्यायचा लाईन हा गंधद्वारा मानतो गेतराये मानो गोकुमानो अश्विनी परत गंध घ्यायचे दुसऱ्या कलशामध्ये गंध घ्या अद्भुताज सर्वा कलश गंधर्वारांधराधरजांतपुष्पांकरे जने आयच नमाय वाय च शिवाय च नमः दुसरा कलश घ्या अद्भुताज ओम जाते रुद्राजे वाचारो रघोरा पापकाशिने दयानस्तन्वाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशी परत पाचवा कलर घ्या विष्णोराज विष्णो तत्रे सो विष्णो शोराज विष्णो ध्रुवोजे वैष्णवमसि विष्णवे तवा सहावा कलर घ्या ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विजे मता सुरुचोभ्येन आवाह बुद्ध्या उपमा अस्य पिष्टाः सतस्य योनिम सतस्य विवाह हात जोडा खाली घ्या ना ते खाली नमस्ते अर्चे सुरेशाने प्रकृते विश्वकर्मणः प्रभाकृताशे जगद्धात्रे तुभ्यं नमो नमः त्वये सम्पूजयिष्यामि विठ्ठलमनामयाम् रहिताशे च दोषे त्वं हृद्ययुक्ता सदा भव स्तुतिपाठं प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि आता देवांना शुद्ध पाण्याने स्नान घाला पाचन्ते शुन्धा विपराणन्ते शुन्धा
पुरुषको समान आयुः अपरमुखी 6वा कलर घ्या छंदो देवे रवितय आपो भवन्तु पेतये संजोर विश्रवन्तु नः आता परत कलर घ्या तुझ्यामध्ये माती टाका देवेरापो अपान्न पाजो व ऊर्मिरे अविच्च इंद्रिया भान्मदिन्दमा संदेवेभ्यो देवत्रा तत्तयुग्रभेभ्यो देगाम्बागस्तुत्वा आता गोमय कलर घ्या गोमय गंधर्वारानुरागरजाम नित्यपुष्टांकरे जुने ईश्वरीं सर्वभूतानां ताम्यो भवैश्वर्यां शुद्ध पाण्याचा कलश घ्या आता परत कलश घ्या त्याच्यामध्ये गोमूत्र टाका काय झालं भगवंत लहान असताना पुतना मावशी आला त्याने सर्व स्तनात विष भरलं आणि लहान पोरं सर्व मारत चालले अहंकार होता तो सर्व मारत चालला आणि मारत चालल्यानंतर लहान लहान पोरं मारत चालले आणि आले गोकुळा भगवंताच्या घरी आले यशोदा नंद यशोदेच्या घरी आल्यानंतर सुंदर प्रकारचं लावण्य असं रूप धारण केलं कोण पुतना मावशी आणि गेल्यानंतर ती म्हणायला लागली यशोदे मी तुझी बहीण आहे मी बाळाला आंगळ टोपळ वगैरे सर्व आणलं आहे आणि त्याच्याकरता मला फार आनंद झाला म्हणे मी तुझ्या घरी आली म्हणे तू माझी बहीण म्हणे कधी म्हणे असं आहे तू ऐक तुला माहित नाही तुझं लग्न व्हायच्या अगोदरच माझं लग्न झालं बर आणि घर असं खाट मिळालं की आतापर्यंत त्याने मोकळीकच दिली बरोबर म्हणे मग म्हणजे इच्छा एकच आहे की तुझा जो मुलगा आहे हा मला त्याला स्तनपान करत म्हणे बाई माझा मुलगा आहे याला दुसरीचं दूध सहन होत नाही म्हणे तसं काही नाही भगवंत म्हणायला लागले म्हणे पण आता मी घेतेच म्हणे तो झोपलेला आहे भगवंत म्हणाला आता पहिलं दोन्हीचं गिराईक गमावतो दोन्हीचं गिराईक मी काय करता आलो का झोपा काढाय करता आलो धर्मस्य ग्रामी भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् परित्राणाय साधूनां म्हटले बदमाशना त्याला नाही म्हटलं त्याच्या परित्राणाकरता त्याच्याकरता जे अवतार नाही त्याला अवतार घ्यावा लागते त्याच्यात एखादं त्याला परिस्थिती बदलून त्याचं 12 वाजवते नाही का परंतु त्यातल्या त्यात भगवंत त्याच्याकरता जन्माला परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंताचा जन्म झाला म्हणून माय तू आता याला अडथळा करू नको म्हणून भगवंतानं पाय काढला आणि मोठ्यानं रडायला लागले अरे म्हणे तू तर मग झोपला तू जागीच आहे आण म्हणे आणला आणि तिनं आडवा घेता बरोबर त्याचं स्तनपान करायला लागली आणि जे